नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर जिममध्ये आज आपण एकटाच वर्कआउट करणार होतो, कारण भाऊ दादा काहीतरी कामानिमित्त चिपळूणला गेलेले। तसं तर आज माझा कार्डिओ होता, पण मंगळवारी बॅकचा वर्कआउट चुकल्यामुळे म्हटलं आजच बॅक मारून घेऊया। वर्कआउट करत असताना मध्येच माझं लक्ष बाहेर गेलं आणि बघितलं की आरटीओ वाले गाडी अडवत होते आणि लोकांना समजतही नव्हतं की ते आरटीओ वाले आहेत, कारण त्यांनी जॅकेट वगैरे घातलेलं आणि लांबून ओळखताही येत नव्हते। वर्कआउट वगैरे संपून आपण जिम मधून निघालो आणि येऊन पोहोचलो आदिनारायणमध्ये, कारण आपल्याला आपल्या गणपतीसाठी लाइटिंग घ्यायचे होते। गणपतीसाठी खूप कमी दिवस उरलेत आणि एवढी सगळी व्हरायटी बघून मी तर कन्फ्यूज झालेलो की काय घेऊ आणि काय नको ते। आपल्याला लागणारं सामान आपण घेतलं आणि त्यानंतर आपण आलो अयंगर बेकरीमध्ये, कारण माझ्या मम्मुडीला हवे होते रवा मावा केक आणि इथले रवा मावा केक खूप छान लागतात। त्यानंतर आपण केक घेतला आणि निघालो घराच्या दिशेने। घरात पाय ठेवला नाही की लगेच मम्मीने मला काहीतरी कामासाठी म्हापणात पाठवलं आणि ते काम काय ते तुम्हीच पुढे बघा। पप्पा तेवढ्यातच बाजारात बँकेत जात होते, म्हटलं मी पण येतो थांबा, मम्मीने मला एक काम सांगितलंय। मम्मी लोक कधी काय काम सांगतील ना, काय सांगता येत नाही। गणपती जवळ येतात आणि बाकी सगळी कामं सोडून तिने मला काम दिलं की जा आधी नवीन भांड्यावर नावं टाकून आण। म्हटलं मम्मी अगं नंतर टाक, वापरल्यानंतर। शा वापरल्यानंतर ना, आताच टाक। त्यानंतर घरी येऊन बघितलं तर आज बाहेर सिलेंडरची लाईनच लागलेली, कारण शुक्रवार होता आणि गाडी येणार होती सिलेंडरची। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।